गोलंदाजी मार काढतो एबी. सुंदर अशी गोलंदाजी, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण चेंडू खाली पायचा का होते, हा झेल बाद. दुसरा धक्का बसतोय डॉन संघाला. राहुलची वादळी खेळ या ठिकाणी संपुष्टात येते. राहुल वैयक्तिक 16 धावसंख्येवरती बाद होतोय आणि त्याची जागा घेण्यासाठी आलाय तो अनिल. आता डॉन 11 संघाकडून फलंदाजीसाठी आलाय तो अनिल पाटील. चांगली गोलंदाजी म्हणावली गेल एबीची. पहिल्याच चेंडूवरती विकेट घेतोय आणि स्ट्राईक वर आहे तो अनिल. पुन्हा चांगला सुरुवात होते. पहिलाच चेंडू पायचा होते. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार देतोय. एक धावेवरचं समाधान मानावं लागतं दोन्ही फलंदाजांना. एक धावसंख्येनंतर संघाची धावसंख्या होती ती 27 अशी. 2 बाद 27. चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पिलीव या गावावरनं आलेली टीम. गोलंदाजी मार करायचो एबी. स्ट्राईक करतो अनिल. पुन्हा एकदा बॅट चेंज आणि तिसरा धक्का बसतो तो डॉन संघाला. सुरेख अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी एबी. आणि आता एबीची जागा घेण्यासाठी आलेला आहे तो छोटा डॉन राहुल दबडे. डॉन संघाचा छोटा पॅकेट बडा धमाका छोटा डॉन राहुल दबडे या ठिकाणी सुरेख अशी गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी एबी. खरोखर कौतुक करावं पाहिजे या गोलंदाजाचं. 3 चेंडू मध्ये 2 फलंदाज बाद करतोय तो एबी. आणि आता स्ट्राईक वर आला तो छोटा डॉन राहुल दबडे. पाहिजे आपल्या संघासाठी कोणत्या पद्धतीची कामगिरी करतोय. पहिल्या 2 षटकामध्ये धावात राहिले. आपण तिसरं षटक जे आहे ते एबीच अतिशय सुरेख अशी गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा चांगला फटका मारायला गेला. समोर दिसून खेळाय 1 धावेसाठी आणि 1 धाव पूर्ण होते. आता स्ट्राईक वर आला तो अनिल. खरोखर कौतुक करावं लागेल त्या गोलंदाजाचं. सुरेख अशी गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा खराब चेंडू. 1 धाव. चांगलं क्षेत्ररक्षण होतं या ठिकाणी. स्क्वेअर लेगच्या ठिकाणी 1च धाव मिळते. या षटकातील अखेरचा चेंडू. स्ट्राईक वर आहे तो राहुल दबडी. पुन्हा एकदा खेळायला चेंडू पायचा काय होतंय. सूर्यकाचं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल या ठिकाणी. पण 2 धावा पूर्ण करतात ते दोन्ही फलंदाज. या 2 धावेनंतर संघाची धावसंख्या होती ती 31 अशी. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. 5 घेतल्या ना. 5 धावा आणि 2 बळी मिळत होतो एबी. सुरेख अशी गोलंदाजी केली आपल्या संघासाठी.
पिलीव संघाची चांगली सुरुवात म्हणावी लागेल या ठिकाणी. 3 षटकांचा खेळ संपले. 3 षटकानंतर संघाची धावसंख्या झाली ती 31 आणि आता गोलंदाजी मार्कवर येतो तो किरण. चौथा गोलंदाजा म्हणावा लागेल या ठिकाणी किरण आणि स्ट्राईकवर आहे तो अनिल. पुन्हा एकदा सुरेख अशी गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती पहिला धक्का देतोय अनिलच्या स्वरूपात. अनिल बॅक टू द पॅव्हिलियन. काय गोलंदाजी करतो आपल्या संघासाठी. आणि आता अनिलची जागा घेण्यासाठी आलाय तो सौरभ. काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. पहिले 2 षटक पाहायला गेले तर पहिले 2 षटक जे बॅट्समनच्या फ्लेवर मध्ये राहिलेत, पण नंतरचं तिसरं षटक एबीने टाकलं. त्या षटकामध्ये फक्त 5 धावा देऊन 2 मोठे फलंदाज बाद केले. आणि तशीच गोलंदाजी पुन्हा आपल्याला पाहायला मिळते ती किरणची. किरणनं सुद्धा आपल्या पहिल्याच चेंडूवरती पहिला धक्का दिला. चला थँक्यू अनिल सावंत सर. आपण सामन्याच्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकड्यावरती 4 फलंदाज बाद झाले. चौथा धक्का बसलाय किरणला. आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. टप्प्याचा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. वॅकेंट एरिया नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय. सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील ते कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. चला त्याचबरोबर शुभेच्छा आलाय त्या स्पर्धेसाठी डीसी वन साइड संघासाठी शुभेच्छा. डीसी फ्रॅग्रन्स गॅलेक्सी यांच्याकडून शुभेच्छा आल्या. त्याचबरोबर रोहित पाटील अडूरचे आमचे परम मित्र, त्याचबरोबर आमचे आधारस्तंभ रोहित पाटील सर यांच्याकडून माझ्यासाठी आणि या स्पर्धेसाठी आणि युट्यूब लाईव्हच्या साठी देखील शुभेच्छा आल्यात. त्याचबरोबर योगेश काळे सर, जय हनुमान स्पोर्ट्स मल्हारपेठ आणि शिवांश पेंट्स मल्हारपेठ यांच्याकडून योगेश काळे सर आणि विशाल काळे सर यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. हे देखील सर पाहायला गेलं तर आमचे परम मित्र आहेत, त्यांच्याकडून देखील शुभेच्छा आल्यात. पुन्हा एकदा फटका केलाय. चेंडू हवेमध्ये, झेलची संधी दूर राहत आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. 4 धावा आलेत. चला त्याचबरोबर सुमित जाधव सर, चिदानंद दळी सर यांच्याकडून देखील माझ्यासाठी शुभेच्छा आल्या. धन्यवाद सर. ही स्पर्धा आपण पाहतोय स्काय चषक 2025. आजचा हा 4था दिवस आणि 4थ्या दिवसातला हा दुसरा सामना, दुसरा महायुद्ध, दुसरा महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतो. आतापर्यंत 37 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्यात. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये धावगती चांगली राखली, त्यानंतर गोलंदाजांनी शिकंजा कसला आणि त्यानंतर आता कमबॅक करत असताना गोलंदाज पाहायला मिळत आहेत. डॉन 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतो. बॅटिंग करतो तो दुसऱ्या बाजूला पिलवीचा संघ. टप्प्याचा बॉल ऑन साइडला. पुन्हा एकदा फटका केला. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. फलंदाज बाद झाला. आणखीन एक विकेट. फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, वॉटरचा विस्फोटक फलंदाज अर्थातच अमित तपडे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. आणखीन एक विस्फोटक बॅटर वॉटरला बिलॉंग करणारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पॉइंटच्या दिशेने कट केलाय. नेत्र दीपक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी आला एक शानदार चौकार.
धावसंख्येचं टोटल आता मात्र 41 या आकड्यावरती 41 ऑन द बोर्ड. 41 धावा धाव फलकावरती आतापर्यंत लगावल्या गेल्यात. यस आता सन्मान दिलाय. आता अगदी हलक्या हाताने फक्त पुश केलं. एक सिंगल धाव फलकावरती लगावली जाते. तर म्हणजे एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा आता मात्र विचार केला तर 42 या आकड्यावरती धावफलक 42 ऑन द बोर्ड. घोलंदाईच्या ट्रॅक वरती एबी याला आपण पाहतोय 5वं षटक हाताळण्यासाठी एबी ला आपण पाहतोय. लो फुल टॉस समोरच्या दिशेने फटका केला. एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. दरम्यान एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावते. अपील केली गेल्या. तिसऱ्या पंचांची मागणी केली. रिव्ह्यू अवेलेबल नाही सर. ऑन फील्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल. रिव्ह्यू अवेलेबल नाही आहे. टेक्निकल इश्यूमुळे रिव्ह्यू अवेलेबल नसणार आहे. ऑन फील्ड जो डिसिजन असेल तो ग्राह्य धरला जाईल. चला धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 43 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 43 ऑन द बोर्ड. चला टेक्निकल इश्यूमुळे रिव्ह्यू अवेलेबल नाहीये. चला इट्स नॉट आउटचा इशारा. नॉट आउटचा इशारा आला. एक सिंगल धाव धावफलकावरती ऍड होते. 43 या आकड्यावरती धावफलक. पहिल्या चेंडूवरती फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. 43 धावा आपण पाहतोय धावफलकावरती. चला इथे कौतुक करा त्याने पिलवी संघाचं करावं लागणार आहे. खेळाडू वृत्ती दाखवले. स्पोर्ट्समन स्पिरिट दाखवलं मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस ऑन साइडला फटका. प्रोटेक्शन डीप मध्ये झेल 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 पकडलाय. विकेट मिळते. माघारी परतावं लागतंय. आणखीन एक धक्का बसलाय. धक्का क्रमांक 6. फलंदाज राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. कोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने फॉलो थ्रू मध्ये. वा काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. धावा वाचवल्यात. एबी ला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. कोलवा टप्प्याचा पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर ऑन साइडला फटका केला. सिंगल कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलाय. अजित शिंदे यांना आपण पाहतोय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. ते चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब राहिलंय. क्षेत्ररक्षण खराब राहिलं आणि त्याचा फायदा घेतलाय. 3 धावा इथे धावफलकावरती ऍड होतील. 46 या आकड्यावरती धावफलक 46 ऑन द बोर्ड.
5व्या षटकाचा काही चालू आहे. 5वं षटक प्रगती पथावरती आहे. AB ला आपण पाहतोय खऱ्या अर्थाने वैयक्तिक कोट्यातलं पहिलं षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी एबीची देखील तिथे पाहायला मिळाली आणि आता पुन्हा एकदा विश्वास 5व्या षटकामध्ये दाखवलाय. दुसरं षटक हाताळण्यासाठी देखील पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी केली जाते. यावेळेस ऑन साइडला अमित दबडेच्या बॅटमध्ये फटका तर केलाय. धावा किती मिळतील? फक्त आणि फक्त एक सिंगल धाव आणि या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल पुढे सरसावणार आहे. धावा आता मात्र जाऊन पोहोचताय 47 या आकड्यावरती. 47 ऑन दी बोर्ड. पंच एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉल वरती एक सिंगल आली, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 3 धावा आणि अजूनही एक, त्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 47 धावा धावफलकावरती लगवल्या गेल्या आहेत. पुन्हा एकदा मनगडाच्या साह्याने ऑन साइडला फटका केलाय. प्रोटेक्शन डीप मध्ये आहे. झेल पकडला गेलाय का? नाही, झेल सोडलाय. चौकार देखील आलाय. 4 धावा धावफलकावरती ऍड होतील आणि या 4 धावांच्या मदतीने 51 या आकड्यावरती धावफलक. 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 5 षटकांच्या अखेरीस धावा बनवल्या गेल्या. 51 6 गड्यांच्या मोबदल्यात. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती LB गोरे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6वं षटक हाताळण्याची जबाबदारी LB गोरे. अकुट टप्प्याचा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न यावेळेस देखील सर पाहायला गेलं तर एक सिंगल धाव धावफलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. 52 या आकड्यावरती धावफलक. मात्र कुठेतरी जर पाहायला गेलं तर संघाला सांभाळलंय. या दोन्ही वठारच्या खेळाडूंनी संघाला आता मात्र सांभाळलंय. अजित शिंदे त्याचबरोबर अमित दबडे आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू आणि 7 धावा अजित यांच्या बॅटमधून तर 5 मध्ये 8. अमित दबडे यांच्या बॅटमधून अजित शिंदेच्या बॅटमधून आकाशाला गवस निघालणारा हा षटकार आलाय. अठ्ठावन्न या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 58 ऑन दी बोर्ड. अजित शिंदेच्या बॅटमधून हा षटकार आलाय. कुठेतरी जर पाहायला गेलं तर फ्लाईट देण्याचा प्रयत्न, गती कमी केली होती आणि त्यानंतर थोडासा स्लॉट मध्ये हाताळला आणि त्याचा फायदा घेतलाय. खरोखर जर पाहायला गेलं चांगला फटका अजित शिंदेच्या बॅटमधून आणि धावा देखील वाढली जाते. आता मात्र धावसंख्या 58 या आकड्यावरती LB गोरे आपल्याला पाहायला मिळतात गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. यावेळेस देखील पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. एक सिंगल कंप्लीट झाले. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या वधारते. 59 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. 59 ऑन दी बोर्ड. 3 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक स्लॉग वरचं हाणामारीचं षटक आपल्याला पाहायला मिळतं. डॉन 11 संघ बॅटिंग करतोय आणि प्रथम बॅटिंग करत असताना कुठेतरी जर पाहायला गेलं तर विकेट जास्त गमावल्यात. अकुट टप्प्याचा पुन्हा एकदा ऑन साइडला घेण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील जर पाहायला गेलं तर फक्त आणि फक्त एकेरी धाव आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 60 या आकड्यावरती. 60 रन्स ऑन दी बोर्ड.
7 धावा धाव फलकावरती. इथे दिशा खराब लाईन खराब पाहायला मिळते वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव आली आणि एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 61 या आकड्यावरती 61 ऑन दी बोर्ड. 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. शेवटचं षटक स्लॉग ओव्हरचं हाणामारीचं महत्वाचं षटक चालू आहे. 61 धावा बनवल्या गेल्यात. खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत मजल मारता आली, मात्र इथून आता ऍक्सिलरेट करावं लागणार आहे. 2 चेंडूंवरती मोठे फटके खेळावे लागणार आहेत. मोठा फटका आलाय अजित शिंदेच्या बॅटमधून. समालोचन कक्षाला दिले सलामी. अजित शिंदेच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. चला पारितोषिक आलंय अजित शिंदे यांच्यासाठी. पारितोषिक या 2 षटकारांसाठी. चला प्रत्येक षटकारासाठी 101 रुपयांचं पारितोषिक. यस इथे वळून घेणारा बॉल, इथे डॉट बॉल येतो. पारितोषिक लावलं आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता झाली. षटक संपल्या. दरम्यान 6 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 67 धावा बनवल्या गेल्यात 6 गड्यांच्या मोबदल्यात. 68चं आव्हान ठेवलंय. 36 मध्ये बनवायच्या आहेत 68 धावा. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. डॉन 11 क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं.
चला स्पीडअप घ्यायचं, वेग घ्यायचा. प्रशांत पाटील सर आपण देखील थोडंसं सहकार्य करायचं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. एका बाजूला आपण पाहतोय उमेशला, तर त्याच्या साथीने LP गोरे ही बॅटिंगसाठी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहायला मिळते. दुसरा सामना डॉन 11 संघाच्या विरोधामध्ये पिलवी बारामतीचा संघ. डॉन 11 चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. डॉन 11 संघ डॉन 11 संघाच्या विरोधामध्ये आपण पाहतो पिलवी बारामतीचा संघ. या दोन्ही संघांमध्ये हे बॅटल हे महायुद्ध रंगणार आहे. पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये विचार केला तर 67 बनवल्या गेल्या. अजित शिंदेच्या शेवटच्या षटकांमध्ये आलेल्या त्या कॅमिओ मुळे कुठेतरी 67 धावा बनवल्या. 68 धावांचं मापक मात्र एक सन्मानजनक आव्हान ठेवलंय. आणि आता मात्र त्या सन्मानजनक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी उमेश आणि LP गोरे बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती पहिल्या षटकामध्ये मन फ्रॉम पलटण अर्थातच राहुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. फलटणचा एक जबरदस्त गोलंदाज गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. सध्याच्या घडीला या ऑलराऊंडर खेळाडूची देखील चर्चा आहे. तो खेळाडू सध्याच्या घडीला राहुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आपल्याला दाखवत असताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं महत्वाचं षटक. पहिला बॉल बागफुटला गेले. पॉइंटचं क्षेत्र निवडलंय. पॉइंटला भेदलंय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट करण्यामध्ये यश आलंय. आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येला श्रीगणेशा झालाय. धावसंख्येला आकार द्यायला सुरुवात झाली. या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तर वठार परिसरातील देखील अनेक खेळाडू खेळत असताना पाहायला मिळतात. त्याचबरोबर जर विचार केला तर फलटण पुणे या परिसरातील देखील खेळाडू खेळताना पाहायला मिळतात. पाकफुटला गेले. पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये फटका केला जातो. क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावांचा विचार केला तर 3 या आकड्यावरती धावफलक. 3 ऑन द बोर्ड. पहिल्या षटकाचा खेळ चालू आहे. पहिलं षटक प्रगतीपथावरती आहे. राहुलला आपण पाहतोय. सध्याच्या घडीला जर पाहिला तर फलटणला बिलॉंग करणारा हा खेळाडू आणि या खेळाडूची देखील चर्चा आहे. वेग प्रचंड वेग पाहायला मिळाला. आउट पळाला. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. सुरेख चेंडू हातायला गेला. टप्पा पडला. थोडीशी उसळी घेतली. हरकत केली आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 या आकड्यावरती धावफलक. LP गोरे याला आपण स्ट्रायकिंग एंड वरती पाहतोय. सरवाटने उचललाय. क्षेत्ररक्षक झेल सोडलाय. संधी होती झेल पकडण्याची. संधी होती झेल देखील सोडलाय आणि 6 धावा देखील बहाल केल्या गेल्या. 6 धावा आणि 6 धावेच्या मदतीने धावसंख्येचा टोटल 9 आकड्यावरती. कौतुक इथे मात्र कॅमेरामॅनचं देखील करावं लागेल. KDC लाईव्हचं ओनर अर्थातच ओमकार पाटील सर यांचं देखील इथे कौतुक करावं लागणार आहे. बॉल ट्रॅकिंग अगदी चांगली पाहायला मिळाले. इम्प्रोवाइज केलाय. स्कूप केला बॉलला. फायनलच्या देशामध्ये अमित दबडे क्षेत्ररक्षण थोडस चिंताजनक राहिलंय. चिंताजनक क्षेत्ररक्षण आणि इथे धावा किती मिळतील
अर्थातच या चेंडूवरती धावा तर 4 येतील. 4 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षण खराब राहिलं. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचते 13 या आकड्यावरती. 13 ऑन द बोर्ड. अगदी जर पाहायला गेलं तर शॉर्ट फाईन लेग मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाजाच्या गतीचा वापर करण्याचा प्रयत्न झाला. एलिव्हेशनची कमतरता तिथे मिळाली. टायमिंग तितकंसं खास नव्हतं आणि त्यामुळे ही 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. हुक केलाय, धावा बुक केलायत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. एलबी गोरेच्या पाठमधून आलाय चौकार. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दुसऱ्या षटकामध्ये कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. कोण आलाय? BMW एक्सप्रेस, अर्थातच वटार एक्सप्रेस. सागर पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक महागडं होतं आणि आता दुसऱ्या षटकामध्ये विश्वास कोणावर दाखवलाय? संघाचा सर्वोत्तम गोलंदाज अर्थातच सागर पाटील याच्यावरती विश्वास दाखवलाय. वाईड वॉकरचा प्रयत्न. निर्धाव चेंडू आला. डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 17 या आकड्यावरती मात्र स्थिरावल्या. 17 या आकड्यावरती धावफलक. पहिला चेंडू अगदी आउटसाइड द ऑप्शन. सागर पाटील कौतुक करावं लागेल. BMW एक्सप्रेस म्हणून देखील ओळखले जातात आणि इथे चांगला चेंडू पहिला हाताळला. खोलवा टप्प्याचा ड्राईव्ह केलाय. सिंगल धावफलकावरती लगावली जाते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या देखील पुढे सरसावते. 18 या आकड्यावरती धावफलक. 28 मध्ये 50 आवश्यकता. पहिलं षटक राहुलचं महागडं ठरलं. 17 धावा त्या षटकामध्ये आल्या आणि दुसऱ्या षटकाच्या पहिल्या 2 बॉलवरती फक्त आणि फक्त एक सिंगल आले. लोअर फुलटा समोरच्या दिशेने फटका. झेल 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 पकडलाय. विकेट मिळते. एलबी गोरेला माघारी परतावं लागतंय. महत्वाची विकेट कुणी मिळवून दिली आहे? अर्थातच BMW एक्सप्रेसच्या नावावरती विकेट. पहिला बक्का. चला पारितोषिक आलंय. पारितोषिक आलंय. कोणासाठी आलंय? सागर पाटील यांच्यासाठी आलंय. 101 रुपयांचं पारितोषिक रोहित गुरव सर यांच्याकडून आलंय. एक महत्वाची विकेट मिळवून दिली सागर पाटील. खऱ्या अर्थाने कोहिनूर हिरा आहे. या वटारचा हा कोहिनूर हिरा आहे आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. 18 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. पहिल्या षटकामध्ये ज्या फलंदाजांनी धावाचा पाऊस पाडला त्या फलंदाजाच्या विरोधात चांगली गोलंदाजी आणि त्याला बाद देखील केलंय. नवीन बॅटर बॅटिंगसाठी बिरू दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बिरू यांना आपण पाहतोय. आणखीन एक विस्फोटक बॅटर पिलवी बारामती संघाचा स्ट्रायकिंग गेन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 18 या आकड्यावरती पहिला फलंदाज बाद झालाय. कोलवा टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर. क्या बात आहे. अगदी जर पाहायला गेलं तर लेझर गाइडेड मिसाईल प्रमाणे वारंवार यॉर्कर चेंडू हाताळले जात आहेत. वारंवार चांगली गोलंदाजी केली जाते. धावा रोखल्यात. 18 या आकड्यावरती धावफलक मात्र रोखलाय. 18 ऑन द बोर्ड. 2 चेंडूंचा काही अजूनही शिल्लक आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. यावेळेस देखील चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, डॉट बॉल येतो. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 18 या आकड्यावरती धावफलक. काय गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त एक धाव इथे खर्च केली जाते. सागर पाटील नावाची चर्चा होत असताना पाहायला मिळते.
खोलवा टप्प्याचा समोरच्या दिशेने 30 सर्कलला भेटलाय. चौकार जरूर आलाय, मात्र या वठारकराची गोलंदाजी आवडली असेल, सागरची गोलंदाजी आवडली असेल तर टाळांचा गजर होऊन जाऊ द्या. 2 षटकाचा काही समाप्त झाला. 22व्या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. त्याचबरोबर कुबेर सर यांचं देखील इथे आगमन झालंय. त्यांचं देखील अश्वमेध स्पोर्ट्स वटारच्या वतीने सहर्ष स्वागत. सर आपल्याला विनंती करतो आपल्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वैभव यांना आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. तिसरं षटक हाताळण्याची जबाबदारी वैभव यांच्या खांद्यावरती. पहिलं षटक 17 धाबांचं, दुसरं षटक फक्त आणि फक्त 5 धाबांचं. आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्या षटकामध्ये धावा रोखण्यासाठी कोणावरती विश्वास दाखवलाय? वैभव यांच्यावरती विश्वास दाखवलाय. फील्ड ओपन झाले. पॉवर प्लेची 2 षटकं समाप्त झाले, त्यामुळेच 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर आपण पाहतोय. बागफुटला गेले, एक्स्ट्रा कव्हर्सला फटका केलाय, जमिनीला आग लावत चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी येतो चौकार. थँक्यू डीसे. 26 या आकड्यावरती धावफलक. समोरच्या दिशेने फटका केला, वाईडिश लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक येईल. सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या पदार्थे 27 या आकड्यावरती धावफलक. 22 मध्ये आवश्यकता 41 या 22 मध्ये 41 बनवायचे आहेत. लीग स्टेज मधला आजचा हा शेवटचा दिवस आपण पाहतोय. आजच्या दिवसामध्ये जो संघ चांगला खेळ करणार, जो संघ आजच्या दिवसामध्ये चांगला खेळ सादर करणार, तो संघ आजच्या दिवसामध्ये सुपर 8 मध्ये क्वालिफाय होऊ शकतो. 2 संघांसाठी संधी असणार आहे. अकुट टप्प्याचा बॅटची लिडिंग एज पाठीमागे लॉंग स्टॉप रिजन मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक चौकार. धावसंख्येचा विचार केला तर 31 या आकड्यावरती धावफलक. 21 मध्ये 37 अजूनही बनवायच्यात. बागफुटला गेले, कट केलाय, पॉइंटच्या डोक्यावर फटका केलाय. फटक्यामध्ये धावा किती लिहिलं क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसरीचा प्रयत्न होताना इथे दिसत नाहीये. या 2 धाब्यांच्या मदतीने 33 या आकड्यावरती धावफलक. 20 मध्ये 35 बनवायचे. देणारे 20 बॉल आवश्यकता 35ची. कुठेतरी जर पाहायला गेलं तर सागर पाटील यांचं षटक वगळता उर्वरित 2 षटकांमध्ये थोडासा खराब गोलंदाजी, थोडासा आक्रमकता फलंदाजांकडून पाहायला मिळाली. कोलवा टप्प्याचा ऑन साइडला टर्न केलं जात आहे. प्रोटेक्शन येते. डीप मधून सिंगल कंप्लीट झाले. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या आता मात्र पुढे सरसावते. 34 या आकड्यावरती धावफलक. अर्धा पल्ला पार पडला, अजूनही अर्धा पल्ला पार पडायचा. 19 मध्ये अजूनही 34 धावा बनवायच्या. सोपं नसणार आहे. समोर देखील तास ताकदीची गोलंदाजी आहे. DC 11 बॉसचा संघ, डॉन 11 यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोलवा टप्प्याचा आउटसाइड ऑफ स्टंप डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक देखील संपलंय. दरम्यान 3 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. धावा किती बनवलाय? 34. एका गड्याच्या मोबदल्यात जिंकण्यासाठी उर्वरित 18 बॉल आवश्यकता आहे 34 धावांची.
गोलंदाजीच्या ट्रॅक वरती चौथ्या षटकामध्ये सागर पाटील गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतात. वठार एक्सप्रेस आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅक वरती सज्ज झाले. या अगोदरचं षटक चांगलं हाताळलं होतं. अजूनही कामगिरी संपलेली नाहीये. अजूनही एक षटक हाताळायचं. या षटकामध्ये देखील सर्वोत्तम गोलंदाजी करायची आहे. खोलवा टप्प्याचा इथे मात्र पुन्हा एकदा चुकी झाली आहे. क्षेत्ररक्षण खराब राहिले. अमित दबडे चेस करतायत मात्र रेस जिंकले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. येतोय चौकार. चल कुठेतरी जर पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप चेंडू हाताळण्याचा प्रयत्न मात्र त्यानंतर बॅटची कडा घेतली आणि नशिबाची देखील साथ मिळाली. आडवा बॅटने फटका घेण्याचा प्रयत्न. अनिल चेंडूच्या खाली दूर राहत आहेत. क्षेत्ररक्षण मात्र चांगलं राहिलंय. धाबा वाचवलाय. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला तर 39 आकड्यावरती 39 ऑन दी बोर्ड. सागर पाटील कौतुक करावं लागणार आहे या गोलंदाजाचं, कारण जिथे गोलंदाजांना मार पडतोय तिथे या गोलंदाजाने धाबा वाचवलाय. ऑन साइड पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. लॉंग लेगच्या दिशेने हा फटक्यामध्ये धावा किती तर 4 धावा धाव फलकावरती. चला बॅच सारवा बॅटने ऑन साइडला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हवाई यात्रेसाठी आला एक षटकार. चार चेंडूंचा खेळ इथे समाप्त होतो. 49 धावा आतापर्यंत पाहायला मिळतात. आता सागर पाटील यांच्या विरोधात आक्रमकता दाखवली जाते. सागर पाटील यांच्या विरोधात आता मात्र हात खोलले जात आहेत. धावा बनवल्या गेल्यात 14 मध्ये. 19 ची गरज आहे. येणारे 14 बॉल आवश्यकता 19 धावांची आहे. खोलवा टप्प्याचा परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळतोय. फ्लाइंग स्लिप मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. सिंगल आले. 50 या आकड्यावरती धावफलक. 13 मध्ये 18 ची आवश्यकता. येणारे 13 बॉल आवश्यकता 18 धावांची आहे. चला त्याचबरोबर डॉन 11 संघाचे संघमालक पाठीचा कणा अर्थातच डॉन यांचं आगमन झालं. डॉन आपलं सहर्ष स्वागत. बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. पॉइंटचं क्षेत्र निवडलं. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? पोहोचतील. चौकार आलाय. 4 धावा आल्यात. इथे 4 धावा धाव फलकावरती ऍड होतील.
थँक्यू डीसी. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू मध्ये आवश्यकता 14 धावांची, 12 मध्ये बनवायच्या आहेत. 14 धावा गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. मॅन फ्रॉम फलटण अर्थातच राहुल गोलंदाजीच्या ट्रॅक वरती दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड दी ऑफ स्टंप. इथे मात्र स्विंग अँड मिस विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल आलाय. 11 चेंडू आणि 14ची गरज आहे. 11 मध्ये 14 बनवायचे आहेत. कुठेतरी जर पाहायला गेलं तर आता धावा रोखाव्या लागणार आहेत. आता संघ अडचणीमध्ये सापडलाय. डॉन 11चा संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. अगदी बाउंड्री लाईनच्या बाहेरून डॉन देखील कानमंत्र देत आहेत. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे, ताकद आहे का? यस, ताकद आहे. षटकार आलाय. 6 धावा इथे धावफलकावरती ऍड होतील. साठ या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचत आहेत. 10 चेंडू आणि 8ची गरज आहे. इम्प्रोवायझिंग. इथे मात्र फटका सुरेख आहे. इम्प्रोवायझिंग स्ट्रोक स्कूप केलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नेत्रदीपक सुरेख फटका आला. चौकार. चौफेर फटकेबाजी केली जाते. 360 बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये उमेश करत असताना पाहायला मिळतो. येणारे 9 बॉल. 4ची गरज. ऑन साइडला फटका केलाय. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने विजयश्री खेचून आणलाय. विजयावरती केलं शिक्कामोर्तब. अर्थातच पिलवी बारामती संघाने पराभूत केलाय डॉन 11 संघाला. चला, दरम्यान या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बऱ्याच कालावधीनंतर गोलंदाजाला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळतोय. 2 षटक हाताळली, 14 धावा खर्च केला, 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. अर्थातच पिलवी बारामती संघाचा AB ठरलाय या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. कुबेर सरांच्या हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल. त्याचबरोबर यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक देखील कुबेर सरांच्या शुभ हस्ते केलं जात आहे.